इथे मात्र वेलूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले गोलंदाजीसाठी करुंगळे संघाला. पहिला चेंडू लेट्स प्ले. यावेळी सुख करण्याचा प्रयत्न, इथं मात्र दिशा चुकले, लेन चुकले. एक दिशाहीन चेंडू, एक अवांतर धावसंख्येने धावकाचा श्री गणेश होतोय. धावफलकावर धावा लागले 1. आकाश वारंग बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिलं षटक घेऊन 3 षटकांचा सामना. इथे मात्र दिशा दिले चेंडूला. खेळाडू आहेत डीप मध्ये. 1 बाउन्स कॅरी करतील, गॅदर करतील आणि फेकी करतील. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाव देखील सुंदररित्या पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. पाच धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. फायनलाइज केलं जाईल करुंगळे संघाला देखील. यावेळेस फटका चांगला होता, मात्र इलिव्हेशन नाही. खेळाडू येतील का चेंडू खाली, आणि इथं मात्र शेल ड्रॉप झालाय आणि जीवदान मिळालंय बॅटर किरण याला. आणि किरणला जीवदान देणं मात्र महागात पडेल करुंगळे संघाला, कारण 37 धावांची खेळी किरणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती या मागील सामन्यामध्ये. मागील मॅचचा सामना विरोधा. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहेत का, इथं मात्र चुकी घडली. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळालं दोन्ही बॅटर्स मध्ये. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 9 या आकड्यावर. अमोल पिंपळे यांचं देखील विशेष कौतुक. त्यांच्या सुवर्ण अक्षरात या सामन्याचा संपूर्ण लेखाजोखा वर्णन केला जात आहे. यावेळी देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. सर सचिन तेंडुलकर कक्षाला सलामी देणारा हा फटका. चेंडू गेला सीमारेषे पार. आलाय किरणच्या बॅट मधून षटकार, सॉरी चौकार. आकाशाला बिग विकेट डाऊन. किरण बॅक टू पवेलियन. डीजे डेड बॉल. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर.
संजयच्या बॅट मधून आला एक सुरेख फटका, जाऊन देऊन जातो तो षटकार, 6 धावा. NVCC करूंगे संघासमोर तर फटकेबाजी करणे अनिवार्य असेल. नवीन गोलंदाज पाहायला मिळतात. दीपमध्ये खेळाडू, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, मात्र थांबवले गेले. एका धावावर समाधान मानावं लागेल. सचिन आहेत नवीन गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर. पंतांच्या डाव्या बाजूने राईटमध्ये विकेट, स्ट्राईक एंडवर सज्ज आहेत संजय. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हल्ली क्लिअर केलाय, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. संजयच्या बॅट मधून षटकार, 6 धावा. डीजे थँक्यू डीजे. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली गेली. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 27, 27 ऑन स्कोरबोर्ड. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. या षटकामधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथे मात्र चुकी घडली आणि इथे बायच्या स्वरूपात 4 धावा आल्यात. बायच्या स्वरूपात अर्जित केले 4 धावा. 4 धावेच्या मध्ये पंच एज लागले, एज आहे नक्कीच. अनिकेतच्या बॅट मधून आला चौकार. यावेळी देखील सुरेख फटका, क्रिकेट विश्वास मधला सेफ फटका, समोरच्या दिशेने घेऊन काढला. अनिकेतच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे यावेळी अलंग काळपट चेंडू जातो काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन वर. खेळाडू आहेत इथे मात्र फंबल झालेत. दरम्यान 2 धावा केलेत मुकंबल. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितकंच चांगलं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो डबल 37 या आकड्यावर. दोन षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 37 ऑन स्कोरबोर्ड. नवीन गोलंदाज
दीपक नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पंतांच्या डाव्या बाजूने. अरे मात्र इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, मात्र संधी होती मोठा फटका खेळण्याची. इथे मात्र संधी चुकले. डॉट चेंडू हाताळला गेलाय. यावेळी देखील फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र यष्टीरक्षकाकडून होते चूक. दरम्यान वाईट बायच्या स्वरूपात एक धाव आली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. 38 धावा धाव फलकावर लागलेत. की दुपारचं सत्र चालू आहे, प्रखर ऊन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. लेकिन कोणताही दडपण आणि कोणताही प्रेशर घेत नाहीये बॅटर्स. अनिकेतच्या बॅटमधून आला हा षटकार, 6 धावा. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहे डीप मध्ये आणि इथे मात्र कडले चूक आणि चेंडू गेला सीमारेषे पार. या चुकीचं मात्र किंमत मोजावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. 48 धावा धाव फलकावर लागले गेलेले आहेत. 48 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. किरणची विकेट मात्र अर्जित केली गेले, मात्र किरणची कोणतीही कमतरता पाहायला मिळालेली नाही या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स यांच्याकडून. यावेळी देखील फुल लेनचा चेंडू होता, खोदून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. एक धाव अर्जित केली गेली. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तब्बल 49. डगआउट मध्ये थोडी शांतता राहू दे. यावेळेस देखील सुरेख फटका आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा होते चूक. चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार, 4 धावा. पुढील होणारा सामना श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स कापशी विपक्ष आरसीसी गवळेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकून अनिवार्य असेल. दोन्ही संघांना विनंती असेल, आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. दरम्यान जाऊया श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब आयोजित आरसीसी चषक 2024. एक भव्य दिव्य आयोजन, एक दैदिप्यमान स्पर्धा, क्लास स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. मे महिन्यामध्ये 4 मे 2024 ते 7 मे 2024. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक असेल 30,000 रुपये रोख कॅश व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक असेल 20,000 रुपये रोख कॅश व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक असेल 10,000 रुपये रोख कॅश आणि आकर्षक चषक. आणखी काही बरेच असे वैयक्तिक बक्षीस या स्पर्धेसाठी आहेत. 8 ओव्हरचे सामने असतील. सर्व संघांना विनंती असेल या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे. ही स्पर्धेचा एक संधी चालून आली आहे सर्व शाहूवाडी तालुका ग्रामीण खेळाडूंसाठी. या स्पर्धेचा आपण लाभ घ्यायचा आहे. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू, एक कांशूर व्यक्तिमत्व गणेश वरेकर यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. चला सिद्धेश्वर स्पोर्ट्स कापशी संघाचे संघनायक आपण देखील यायचं आहे. सागर केसरे आपण यायचं आहे.
राधाकृष्ण क्रिकेट क्लब आयोजित आरसीसी चषक 2024 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 4 मे 2024 पासून 7 मे 2024 पर्यंत रंगलेली आहे। सर्व खेळाडूंनी या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे। मैदान एकच, कुंभवडे क्रिकेट मैदान, एक ऐतिहासिक मैदान, पश्चिम महाराष्ट्रात मधील एक ऐतिहासिक मैदान कुंभवडे गावचं। सर्व खेळाडूंना विनंती असेल या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे। सहाव्या मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर विपक्ष NBCC करंगळे देऊळवाडी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री निनाई मांडलाई नवलाई चषक 2024 पर्व पहिलं। या स्पर्धेचा हा अंतिम दिवस आहे। इथे मात्र कापशी संघाने सलामीचे फलंदाज अक्षय आणि विजय सज्ज आहेत। बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे किरण। पंतांच्या डाव्या बाजूने राईट हँड मध्ये विकेट। लेट्स प्ले। लोअर फुल टॉस चेंडू, दिशा दिले चेंडूला। टीम मध्ये खेळाडू आहेत, फंबल झालेत आणि इथे मात्र दुसरी धाव पूर्ण केले। तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? 3 धाव देखील ते मात्र कापशी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे। आमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा, आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे। किरण शेळके ऑन बॉलिंग ट्रॅक आणि इथे मात्र डॉट चेंडू। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्पा पाहायला मिळाला। लाईन आणि लेंथ चांगली आहे। चोपन्न धावांचा पाठलाग करताना NBCC करंगळे संघ इथे मात्र पिछाडीवर आहे, कारण बॅक टू बॅक डॉट चेंडू आलेत। इथे मात्र कापशी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमंत्रण दिले गवळेवाडी संघाला फलंदाजीसाठी। गवळेवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे। या मॅच नंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। या मॅच मध्ये पुढचा चेंडू, यावेळेस वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा। एक दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता। तीन धावा फलकावर लागलेत। यावेळेस फटका चांगला, एलिव्हेशन आहे, खेळाडू आहे चेंडू खाल्याने इतका मात्र टिपलाय, झेल संपलाय। बॅटर आकाशचा खेळ, आकाश बॅक टू पवेलियन, बिग विकेट डाऊन। धक्का क्रमांक पहिला डीजे। विकेट प्राप्त केले गेले। नवीन फलंदाज अमर स्ट्राइकवर। यावेळेस मात्र काय करतोय, धावबाद करण्याचा प्रयत्न होता। लेग बायच्या स्वरूपात आलेली धाव, एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो बल 4 या आकड्यावर। विजय आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 54 धावांचा पाठलाग करताना आक्रमण फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना। यावेळेस देखील सुंदर चेंडू, डॉट चेंडू हाताळला गेलाय। षटक संपतोय। पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या 4। नक्कीच वर्चस्व गाजवलंय येलूर संघाने या सामन्यामध्ये। पहिला षटक हाताळताना 4 धावा खर्च करून
एक विकेट मात्र अर्जित केली गेली. नवीन गोलंदाज संदीप पंतांच्या डाव्या बाजूने राईट आर्म वर विकेट. स्क्वेअर कट आणि इथे मात्र खेळाडू आहेत कुमार शेळके असतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच एक धाव अर्जित केली गेले. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचत डबल 5 या आकड्यावर. यावेळी देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडू काउंट केला जातोय. निर्धाव चेंडू जे होते सांगता अप्रतिम आतापर्यंत सातत्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाले दोन्ही गोलंदाजांकडून. किरण असतील आता गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. संदीप असतील. चला इथे मात्र कोणतीही चूक करत नाही खेळाडू. विजयला माघारी परतावं लागेल. विजय बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे यायचा आहे. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इनॅट नंबर 4 वर. आता मात्र विकेटचा सडा पडलाय मैदानाच्या आतमध्ये देऊळवाडी संघाकडून. बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर कट आणि इथे मात्र गॅप मध्ये चेंडू आहे. खेळाडू आहेत डीप मध्ये. कॅदर करतील फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली फेकी मात्र चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं नाहीये. चला शिराळी संघ सन्माननीय आदरणीय जालिंदर रौंदे साहेब यांच्या शुभ हस्ते शिराळी संघाला सन्मानित करण्यात येत आहे. या ठिकाणी फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपकच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. डीजे यावेळी देखील फटका चांगला. गॅप मध्ये चेंडू आहे. आउटफील्ड फास्ट आहे मात्र खेळाडू येतील गॅदर करतील दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मध्ये धाव पुढे सर. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. खराब पैकी पाहायला मिळाले. इथं मात्र 3 धावा अर्जित केल्या गेल्या. सुंदर रनिंग मिडविन द विकेट पाहायला मिळालं. 3 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत आणि इथे मात्र पणावं लागेल दर्शक. चेंडू गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दीपकच्या बॅट मधून चौकार. डीजे थँक्यू डीजे. अनिल पाटील असतील नवीन गोलंदाज. यावेळी देखील चांगला फटका आहे. टीम मध्ये खेळाडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. दुसरी धाव देखील चिताच्या चपळाईने सहज साध्या सोप्या रीतीने पूर्ण केले. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 22 या आकड्यावर. 22 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स.
फुल टॉस चेंडू खेळाडू आहेत आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. जीवदान मिळाले दीपक याला. खराब फेकी आणि इथे मात्र जीवदान मिळालं होतं. मग धावबाच्या स्वरूपात मात्र जीवदान मिळणार नाहीये. धावबाद व्हावं लागतं दीपक याला. दीपक बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 4 डीजे. विजय प्राप्त केला येलूर संघाने. कॉंग्रॅच्युलेशन ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर. हार्ड लक बॅड लक NVCC करंगळे संघ आपण या स्पर्धेत आलात सहभागी झालात. ज्या खेळाडूंनी केला त्यांचं तुमचं देखील विशेष कौतुक. आयोजकांच्या वतीने विशेष आभार. तर मैदान खाली करायचं आहे. कापशी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कापशी संघ लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्या दरम्यान आपण समालोचन कक्षात करूया थोडासा बदल. संपूर्ण सामन्याचा लेखाजोखा वर्णन करण्यासाठी मी समालोचन कक्षात आमंत्रित करतो माझे साथी समालोचक नवी मुंबईचा गोड आवाज व्हॉइस ऑफ नागोटणे असं यांना प्रसिद्ध आहेत नावलौकिक आहेत सिद्धेश गायकवाड सर. धन्यवाद. धन्यवाद विनोद सर. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो अर्थात RCC गवळेवाडी विपक्ष श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स कापशी या दोन संघाच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेक जिंकली आहे ती अर्थात